मुलगा कितीही मोठा झाला तरी मम्मालाच त्याची बॅग भरावी लागते. आले मी आज पुन्हा. आज उजेडला आहे, दुसरा दिवस. आज आहे 16 जुलै. आज सकाळी मस्तपैकी डोक्यावरनं आंघोळ केली आणि तर मोठ्या मुलाने जाऊन शॉपिंग केली ट्रिपसाठी आणि माहितीच नाही. तर आता त्याचे ते कपडे काढून आपल्याला हे कपडे भरायला पाहिजेत आपण जे पॅक केलेले ते. तर चला, तर काय शॉपिंग केली त्याने कपड्यांची आपण बघूया. तर तुम्हाला मी दाखवते. हे बघा, हे युनिको मधून त्याने शॉपिंग केली ना, अजून कुठून कुठून केली तर बघूया आपण आता. तर हे बघा, हा असा आहे. हा टी शर्टच आहे, हो ना. याचं स्ट्रक्चर असं आहे, प्लेन नाही आहे, असं जाळी जाळीचं वाटतं थोडासा. तर याची किंमत आहे, हा युनिको मधून आणलेला आहे त्याने. खूप मोठं स्टोर आहे हे युनिकोचं. तर आमच्या इथे स्टोन ब्रँड मॉल आहे, त्या ठिकाणी खूप मोठं युनिकोचं स्टोर आहे. आणि या ठिकाणी वुमेन्सचे पण मिळतात, किड्सचे पण मिळतात आणि मेन्सचे पण मिळतात. सगळेच मिळतात, सगळेच कपडे या ठिकाणी मिळतात. तर याची किंमत आहे $24.90 म्हणजे $25 आणि त्याच्यावरती टॅक्स. ओके. तर याचा आहे असा क्रीम कलर. कसं वाटलं तुम्हाला हा टी शर्ट? आवडला का? हे बघा, ही पॅन्ट. हे बघा, ही बॅगी आहे. ओके. याला पाठीमागे असे खिसे आहेत, 2 खिसे आहेत. आणि ही कसली माहिती का तुम्हाला? तर या ठिकाणी हे लिनिन आणि कॉटन असं दोन्ही मिक्स मटेरियल आहे हे. आणि लिनिन पण छान असतं, कॉटन पण छान असतं. तर हे अगदी कम्फर्टेबल असतं कुठेही घालून जायला. हे बघा, अशी त्याच्याकडे नव्हतीच. तर हा पण कलर बघा, कोणता कलर आहे? यालाच आहे, जवळजवळ सारखंच वाटतं की नाही. आणि याच्यावरती किंमत आहे का? हो, ही $50 आहे. 49.90 सेंट असं इथे सेंटमध्ये लावतात पुढे, पाहिलं का? आणि त्याच्यावरती टॅक्स. आवडली का तुम्हाला ही? ही अशी आहे. आणि ही बघा, ही आणली. ही अशी पण त्याने पहिल्यांदाच घेतलेली दिसते. ही शॉर्ट आहे आणि ही पण स्मॉल साईजची. आणि याच्यावरती किंमत नाही मात्र. ही पण लिनेनची. याचं जे मटेरियल आहे ना, लिनेनचं आहे, म्हणजे कॉटन सारखंच आहे. छान आहे. आवडली का तुम्हाला? हे बघा, तर ही अशी आहे. काय फरक जाणवते तुम्हाला? आता हा थोडा वेगळा आहे का? तर ही शॉर्ट. हे बघा, आता हा टी शर्ट, हा पण $24.90 आहे. $25 हाच आहे. किती? $25 हा शर्ट आहे. हा बघा, हा कोणता कलर आहे सांगा बघू. हे बघा, क्रीम आहे ना, क्रीम कलर मध्ये पण शेड्स येतात. मग हे सगळे एकाच कलरचे झाले. क्रीम कलरचे सगळे शर्ट, क्रीम कलरचे सगळे शॉपिंग दिसते इथे. हे बघा, हा असा आहे. याचं छान आहे कापड. हा पण युनिको मधूनच आणलेला आहे. $25. $25. आवडला तुम्हाला? हा असं आहे. इथे ठेवू का खाली, म्हणजे तुम्हाला दिसेल का? आणि मग एकदम सगळे दाखवते. हे बघा, हा असा.
हे बघा, हा पण युनिकोचाच आहे, हा $20 आहे. हा असा आहे, हा पण क्रीम कलर आहे. हे बघा, आणि आकार बघितला घ्यायचा, अशी चौडाई असते ना, रुंदीला जास्त आहे आणि लांबीला बघा, लांबीला पण जास्त आहे आणि रुंदीला पण जास्त आहे, पण लांबीपेक्षा रुंदी जास्त वाटते मला याची. काय वाटतं तुम्हाला? आवडला का तुम्हाला हा शर्ट? आता आवडण्यासारखं काय, त्याच्यात फुलं नाही काय नाही, आवडण्यासारखं काय, प्लेनच आहे. हा असा आहे. हे बघा, ही एक घेऊन आला. ही पण एक बॅगी आणली. आधी मी जीन्स मध्ये त्याला आणलेली, नाही नाही मी असं घालणार नाही. आता ते मोठे झालेत ना, आता मोठा झाला, जॉब करायला लागला, आता त्याला कळायला लागलं. जेव्हा मम्मी सांगायची नाही नाही मला नाही आवडत. हे बघा, ही अशी बॅगी, ही अशी आता त्याने ही पहिल्यांदाच घेतलेली आहे, नाही तर रेग्युलर पॅन्ट वापरतो तो. याची किंमत बघूया, याची किंमत $50 आहे. 49.90 डॉलर, 49.90 त्याच्यावरती टॅक्स. तर याचं हे असं मटेरियल आहे, तुम्हाला दिसते का? मी दिसते का? हे पण दिसते का? हे बघा, असं स्ट्रेचेबल आहे आणि जाड आहे. हे बघा अशी आहे. आवडली का तुम्हाला? हे एक, हे मात्र त्याने आधी आणले. याचे हे त्या दुकानात नाही, बाकी सगळी युनिको मधली शॉपिंग आहे, ही वेगळ्या स्टोर मधली. हा व्हाईट आणि ब्ल्यू मध्ये लांब यांचा. ओके, तर याचं तर लेबल काढलं गेले. हे बघा, हा असा आहे ब्ल्यू कलरचा. आवडला का तुम्हाला? कसं वाटलं तुम्हाला हा टी शर्ट? हे बघा, हा पण आत्ताच आणलेला आहे, पण काल नाही, लास्ट वीकला आणलाय हा. चला आता तुम्हाला मी दाखवते सगळे. हे बघा, 1 2 3 4 5 6, 3 पॅन्ट आणि 3 शर्ट. हे बघा, 3 पॅन्ट आणि 3 शर्ट आणलेले आहेत, आणि हा एक चौथा. हा तर यात पकडायचाच नाही. तर हे बघा, 3 पॅन्ट 3 शर्ट मॅचिंग, एकाच कलरचे. मला अजिबात आवडत नाही. आधीचे पण आहेत ना त्याचे ह्याच कलरचे जवळजवळ सगळे. तर असंच लाईट कलर आणत असतो तो, आणि प्लेन असं डिझाईन नाही काय नाही, अगदी प्लेन असतात त्याचे सगळे शर्ट वगैरे. तर मी बॅग खाली घेऊन आली आणि धीरज ऑफिसला जात होते. मी धीरजला म्हणाले की हा शर्ट मला वरती दिसला. म्हटलं हे बघ, आधी पण त्याच्याकडे ह्याच कलरचे आहेत आणि आता पण हेच कलरचे घेऊन आले. तर धीरज म्हणे बिल गेट्स पण एकाच टाईपचे असंच शर्ट घालत असतो म्हणे. खूप खूप वर्षांनी मी त्याला सूट घातलेलं बघितलं म्हणे बिल गेट्सला. आणि गुगलचा ओनर, अजून फेसबुकचा ओनर, म्हणजे जे पण रिच आहेत ना म्हणे पर्सन, रिचेस्ट पर्सन जे आहेत ना ते सगळे असंच घालतात म्हणे. जे श्रीमंत रिचेस्ट आहेत ना म्हणे माणसं, ते असंच घालतात म्हणे. एकच. आणि का?
का असं घालतात? कारण टाइम वेस्ट नको व्हायला म्हणून. ठीक आहे, टाइम सेव्हिंगसाठी. म्हणजे आज ऑफिसला कोणता घालायचा हा डोक्याला ताप नको. 2 किंवा 3 शर्ट, 2 किंवा 3 पॅन्ट आणि त्याच मग आलटून पालटून नाही, त्याच मग परत धुवून घालायच्या. तर एकच म्हणे शर्ट, ते बिल गेट्सचं पण एकच टाईपचा. धीरज शूज घालताना अजून एकाचं उदाहरण दिलं. एका ठिकाणी म्हणजे ते गेलेले, तर धीरजचा एक कलिग होता. तर म्हणे की हॉटेलमध्ये गेल्यानंतर त्याला मी सांगितलं, तू ऑर्डर नाही करणार, तुला काय पाहिजे ते मेनू बघ ना. तर तो म्हणे नाही, मला माहिती आहे मला काय घ्यायचं, मी आधी इथे येऊन गेलो म्हणे. मी इथे आधी येऊन गेलोय, तर मला त्यातलं काय आवडलंय ते मी लिहून ठेवलंय म्हणे, आणि तेच मी दरवेळेस ऑर्डर करतो म्हणे. डोक्याला ताप नको म्हणे, आणि वेळ पण वाया जात नाही म्हणे. धीरज म्हणे की बॅग पॅकिंगला तर वेळ लागतो म्हणे. मला तर 5 शर्ट आहे, 5 पॅन्ट आहे, आणि तेवढंच मी घालत असतो म्हणे. आणि कुठे ट्रॅव्हलला पण गेलो का तिथे वॉशिंग मशीन असतं, तिथे मी वॉश करून तेच घालत असतो म्हणे. तर आजचं हा सगळं, आजची एवढी मला माहिती मिळाली. खरंच ना. नाही तर आपल्या बायका कशा असतात ना, आपल्या बायकांचं कसं असतं ना, आपल्याला वेगवेगळं पाहिजे असतं घालायला नेहमी. आणि मग ट्रिपला गेलं की मुलांना पण, मुलांनी काय घालायचं आणि नवऱ्याने काय घालायचं, मागच्या ट्रिपचे परत कपडे रिपीट नको व्हायला, असं पण असतं मग. पण हे खरंच छान आहे खरं, हो की नाही? कसं वाटतं तुम्हाला मग? तसंच चांगलं की वेगवेगळ्या कलर. तर आता हे असे एकाच कलरचे कपडे घातलेले चांगले की वेगवेगळ्या कलरचे कपडे घातलेले चांगले? मला तर सगळे कलर खूप आवडतात, त्यामुळे मला सगळे कलर घालायला आवडतात. मला हे असं आवडतच नाही. प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी, हो की नाही? आणि आपण जरी सांगितलं तर ते काही आपण सांगून आपल्या सांगण्यानुसार ते घालणार नाहीत. त्यांना जे आवडतं तेच घालणार आहेत. तर फोटोमध्ये पण तुम्हाला तेच वाटत असणार. नाही, फोटोमध्ये पण बघितल्यावर असंच वाटतं, अरे म्हणजे कोणी बघितलं व्हिडिओ, कोणी बघितला फोटो, कोणी त्याला बघितलं, म्हटलं अरे तुला कोणी बघितलं, तर ते म्हणतील अरे हा तर कालचाच शर्ट घालून मला, अरे हा तर तोच शर्ट घालतो. तुझे वेगवेगळे जरी असले पण त्याच कलरचे आहेत आणि एकच टाईपचे आहेत टी शर्ट पण. तर आता हे दाखवलं ना मी टी शर्ट ह्याच टाईपचे सेम, कोणाला वाटेल अरे याने कालचाच शर्ट घातला, हे असं सेम टू सेम असेच आहे त्याच्याकडे. आणि परत तो तसंच घेऊन आला आणि विकत. हे बघा. चला, काय आता बोलायचं, प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी असते, हो की नाही? तर आता ही एवढी शॉपिंग करून आलाय, किती $150 शॉपिंग करून आला असेल हा, जास्तच. 2 पॅन्ट $100 झाल्या, आणि याच्यावरती तर किंमतच नाहीये. आणि हे 25, 25 25 50, 25 75 हे झाले 75. हे 75 झाले, हे 100 झाले, 175 ही पॅन्ट झाली, म्हणजे झाले की ही पण माहिती नाही $40-50 का, म्हणजे $200-250 झाले. आणि हा आणखीन टी शर्ट किती आणले याने कपडे, अरे बापरे. चला, $250 शॉपिंग केलेली माझ्या बाळाने. पगार कमवायला लागला ना आता, मग काय. चला, आता आपण ही पॅकिंग करणार आहोत. तर खरं तिथे जाऊन दाखवलं असतं मी तुम्हाला, पण त्याने मला दाखवू दिलं नसतं ना, त्यांना व्हिडिओ नाही आवडत. पण नवीन नवीन गोष्टी पण आपल्याला समजतात, हो की नाही? आता मला काय माहिती, मी काही बिल गेट्सचं हे बघायला जात नाही, मला काही, मी काही गुगलचं आणि फेसबुकचं हे बघायला जात नाही. माझं काम काय, फक्त मुलांची काळजी घेणं, नवऱ्याची काळजी घेणं, घराची काळजी घेणं, साफसफाई करणं आणि स्वयंपाक करणं. तर आत्ताच मला कळालं
म्हणजे ते घालतात, जास्त नाही घालत तेवढं माहित होतं, पण एकाच टाईपचे ते घालतात हे माहित नव्हतं. पण आज मला आज इन्फॉर्मेशन मिळाली. तर तुम्हाला पण माझ्या मुलाबद्दलची इन्फॉर्मेशन मिळाली. तर माझा मुलगा हे बघा आता असे एकाच कलरचे ड्रेस घालतो. तर हल्लीच असं काय माहिती असंच करायला लागला. तो 12वीला होता ना, 12वीला आणि फर्स्ट इयरला वगैरे होता तोपर्यंत मीच त्याची शॉपिंग करत होती. तोपर्यंत तो काय नाही, जे दिलं ते घालत होता. पण आता हल्ली बघा मोठे झाले आपले मुलं. हो आता 2-3 वर्षांनी लग्न करावं लागणार त्याचं. हो हे बघा आता ही शॉपिंग झाली, अजून खूप कामं बाकी आहेत. काल तर खूप उशीर झालं झोपायला, भयंकर. रात्रीचे 2-2:30 वाजले. कारण आणि मार्चमध्ये आम्ही ट्रिपला गेलो, त्याचे पण व्हिडिओ अपलोड नाही झाले. त्यानंतर आम्ही इंडियात गेलो नंदेच्या मुलीच्या लग्नाला, आणि ते जे ट्रिपचे व्हिडिओ होते व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये होते, काही नीलच्या फोनमध्ये, काही माझ्या. आणि आम्ही ते विकत घेतलं होतं. माझं ते स्टोरेज फुल झाल्यामुळे तर त्याने काय सगळं क्लाउडने सगळं माझी गडबड केली. तर काय कुठे कोणत्या तारखेचं म्हणजे सिक्वेन्सने पण दाखवत नव्हतं, आणि ते डिलीट होऊन जाणार म्हणून आम्ही ते अपलोड केले धीरेने कुठेतरी, माहिती नाही. मग आत्ता म्हणाले मी की नाही, मला ज्या दिवशी मी व्हिडिओ केला ना त्या दिवशीच माझा आता एडिट झालाच पाहिजे. म्हणून मी काल 2:30 वाजले मला झोपायला. मी एडिट करत बसले, एडिट केला आणि अपलोड केला 2:30 वाजता. आता तुम्हाला तो दिसेल पब्लिश झालेला. तर तुम्हाला आता पब्लिश झालेला दिसेल. तर तुमच्या 8:30 वाजता मी टाकलेला आहे. तर हे बघा, नेल पेंट पण लावायची बाकी अजून. हाताला पायांना माझे खूप लांब असे वाढतात नख. माझे हे सगळे लांब होते, आणि हे ना कामामध्ये आणि कशात तरी अटकून एक कट झालं. परवा पण काही, काल पण थोडं मी आता कापून टाकले. मग सकाळी केस धुतले, त्याच्यानंतर मग मऊ झालेत ना आंघोळीनंतर, मग मी आज कापून टाकले हे नख सगळे. नाही तर माझे खूप लांब असतात, खूप पटापट वाढतात पण, आणि खूप सुंदर दिसतात नेल पेंट लावल्यानंतर. पण आता असू दे, जे आहे ते आहे, छानच म्हणायचं. तर मी आता नेल पेंट लावणार आहे, बघूया. आणि चला आता पॅकिंग करूया, नेल पेंट पण लावायची बाकी आहे. चला, तर तुम्हाला कशी वाटली शॉपिंग नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि जे बेलचं बटन आहे तेही दाबायला विसरू नका, डिंग 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 असं. चला भेटूया पुन्हा नवीन अशाच व्हिडिओसोबत. धन्यवाद. मुलगा कितीही मोठा झाला तरी मम्मालाच त्याची बॅग भरावी लागते. मुलगा गेला आहे सकाळीच ऑफिसला, तर आपण आता त्याची बॅग पॅक करूया. तसंही मलाच करावी लागते. त्याला कपड्यांची घडी कशी घालावी, रोल करून कपडे पॅक करावे, हे अजून कळत नाही. चला हे आपण यात घालूया, सॉक्सची जोड घालूया यात, हा अंडरवेअर यात घालूया.